आम्ही जेव्हा अमोल मिटकरींना घासलेट चोर बोलतो त्यावेळी आम्ही त्याचे पुरावे हातात घेतो आणि मगच त्यांना घासलेट चोर बोलतो. आणि याच्या पुढे उभा महाराष्ट्र अमोल मिटकरींना घासलेट चोर म्हणूनच ओळखणार. 2016 मध्ये म्हणजे हे अमोल मिटकरी विधान परिषदेचे सदस्य व्हायच्या आधी यांचं रेशनिंगचं दुकान होतं आणि या रेशनिंगच्या दुकानाची मालकी यांच्या वडिलांची होती. आणि तिथे यांच्यावरती आरोप झाले होते. काही ग्राहकांनी यांच्या विरोधात तक्रार केल्या होत्या. त्या तक्रारीनुसार त्यांच्या त्या घासलेटच्या दुकानावरती रेशनिंगच्या दुकानावर कारवाई करण्यात आली आणि त्याच्यात त्यांच्यावर जो ठपका ठेवण्यात आला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या संदर्भात त्यांच्या विरोधात गुन्ह्याची सुद्धा नोंद झाली होती. माननीय फडणवीस साहेबांना विनंती आहे, सर्व बाजूला ठेवा, परंतु अशा फ्रॉड आमदाराला, खोट्या आमदाराला, या घासलेट चोराची पुन्हा एकदा चौकशी झाली पाहिजे.